नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ आहे स्पेशल माहेरातून। तर चला आज काय काय बेत करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आता मुलींच्या शाळेला अजून टाईम होता, म्हणजे 2 ते 3 दिवस। तर म्हटलं चला तोपर्यंत आपण माहेरी जाऊन येऊया, आणि माहेरी करायचा होता कोंबड्याचा बेत, पण तो कोंबडा कापण्यासाठी कोणीच नव्हतं, तर त्यामुळे तो फेल गेला। आणि इथं मम्मीच्या चालू होत्या भाकरी, तर तिला काही व्हिडिओमध्ये आवडत नाही, तर ती बोलत होती की अंधारामध्ये व्हिडिओ घेऊ नको, कारण लाईट नव्हती, पाऊस झालेला होता। आणि शेवटी मग बाहेर जाऊन गावात जाऊन एक जे दुकान असतं, म्हणजेच इथून भरपूर लांब आहे, 5-6 किलोमीटर, तिथून जाऊन जावयासाठी मटण आणलं आणि मग त्या मटणाचा बेत केला। तर अशा प्रकारे जावयासाठी मस्त जे ताट आहे ते झालेलं आहे रेडी। आणि खूप दिवसानंतर गेलो होतो आम्ही, महिना-दीड महिन्यानंतर, आणि यांना खायचं होतं मटण, तर त्यासाठी त्यांना आणलं होतं। आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा। तर सकाळी तुम्हाला मी माझ्या माहेरकडलं वातावरण कसं असतं ते दाखवणार आहे, तर चला बघूया। आणि सकाळी लाईट नव्हती, त्यामुळे हीटरमध्ये काही पाणी तापलं नाही, मग आता चुलीवरतीच पाणी तापावं लागलं। तर पावसामुळे तेही ओलं झालेलं होतं, तर पाणी काही तापत नव्हतं, पण आता विलाज नव्हता, पावसामुळे ॲडजस्ट करावी लागणार होती। आणि तुम्ही अजूनही बघत असाल तर पावसाचा गडगडाट चालूच होता। तर चुलीवरती पाणी तापवल्यानंतर आम्हाला उठायलाही खूप वेळ झाला होता, 8 ते 9, कारण माहेरी आल्यानंतर माणूस लेटच उठतो, आणि मी तर खूपच लेट उठले होते। आणि आता पाणी तापल्यानंतर मी आंघोळ होईपर्यंत इथं ज्या शेळ्या आहेत त्या माझ्या चुलत्यांच्याच आहेत, तर त्यांच्या चारा पाणी चालला होता। छोटे बकऱ्या होत्या, त्यांचा थोडासा व्हिडिओ घेतला। आणि बघू शकता तुम्ही सकाळचा मस्तपैकी जे किरणं आहेत ते तुम्हाला दिसत असतील। खूप छान असं वातावरण असतं सकाळचं, फ्रेश। आणि जे शहराकडं आहे त्यांना हे वातावरण बघायला भेटत नाही, तर खास व्हिडिओ हा त्यांच्यासाठी। आणि हे आहेत कोंबड्या, तर या गावरान कोंबड्या आहेत, खूप छान असे त्यांचे अंडे जे आहेत ते लागतात, तर कोणाला पाहिजे असेल तर सांगा। आणि ही आहे आमची राणी, तर ती खूप म्हातारी झालेली आहेत आता, तिला जास्त काही म्हणजे तर तुम्हा सर्वांना हे माहीतच असेल, दुखणं वगैरे याला होत नाही, पण मग आता सावरबोंडाचं म्हातारी झाड असं झाली असली म्हणतात। तरी आणि तिला याला काही जे टाकून फुलं येतात द्यायचं ना, नाही, तर ते खूप छान तरी लागतात तिचं जे खाण्यासाठी। पालनपोषण आहे तर ते इथं बघू चालूच आहे, शकता तरी हे ती जे रक्षण झाड आहे करतेच घरासमोर बसून। खूप गुणकारी असतं हे झाड। आणि इकडं हा आजूबाजूचा डोंगर आहे, हे माझ्या माहेरकडील वातावरण। आता शेतात कामं चालू आहे, तुम्हाला दिसत असतील। आणि इकडं मी तुम्हाला दाखवते, तो बघा, तो तुम्हाला जो दिसत असेल ना, ती जी म्हणजे वन विभाग आहे त्याची ती हद्द आहे। आणि त्यासाठी असे हे व्हाईट कलरचे जे खांब आहे ते रोवलेले आहेत, बुरुज म्हणतात त्याला। आणि पहिले हे दगडाचे असायचे, बघा, पहिले दगडाचे असायचे, पण आता जे सिमेंट आहे, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये केलेले आहे। आणि आता ही शेतीची कामं, भरपूर अशी शेती आहे ना, डोंगराच्या कडाला काढलेली आहे। तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते वरतून जाऊन। आणि आम्ही इथं वरती खेळायला यायचो जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे असायच्या, तर सकाळी आम्ही मस्त असं खेळायचो। आणि हे आहे आमच्या गावाकडचं वातावरण। तर तुम्हाला कसं वाटतं ते खरंच कमेंटद्वारे नक्की सांगा। आता तिकडे ते तुम्हाला दिसत असतील, लांब अशा मेंढ्या चारत आहे। आणि पूर्ण डोंगर आहे, आणि डोंगराच्या मधोमध जे गाव आहे ते आहे। आणि तिकडं पण तुम्हाला जे डोंगर आहे तिकडं ही गाव दिसेल। आणि असं पूर्ण कडाकडानी डोंगर आहेत, जेणेकरून जे आपले जनावर आहेत त्यांना चारण्यासाठी याचा उपयोग होतो। तर आता पेरणीचे कामं चालू आहे, त्यामुळं सर्वजण पेरणी करतायत। आणि इकडे जे मक्का वगैरे ते काढतात ते आहे। हे वडिलांचे चुलती आहेत, आणि आता त्यांची थोडीशी शेती आहे। तर इथं त्यांना जे बैलांना मक्का वगैरे करतात तर ते करत आहे। इथं डीपी आहे जवळ, आणि इथं ट्रॅक्टर चालत नाही, त्यामुळं बैलाच्या साहाय्याने इथं मक्का करावी लागत आहे। आणि बाकीकडं तुम्हाला दिसत असेल तर ट्रॅक्टरनी करताय। आणि आजी खूप कष्टाळू आहे, आणि बघा, पदर घेऊनच त्या सर्व काम करतात। आपल्याला तर साधं
साडी नेसून घरातील कामं होती नाही, त्या शेतीतील कामंसुद्धा जे नऊवार आहे ते नेसून करतात. आणि खरंच मी तर म्हणते ही शेवटची पिढी असेल का ती एवढं कष्टाने कामं करत आहे. आपल्याकडनं होणार पण नाही आणि होऊ पण शकत नाही. आणि हे जे आहे माझे चुलत्या आणि चुलत भाऊ आहेत आणि हे त्यांचं शेत आहे, तर तेही मका टाकत होते. आणि शेजारी पण सर्व जे काय आहे ते चुलतेच आहे आणि त्यांचं शेत आहे शेजारी. आणि तुम्हाला जर अजून काही इकडचे गावाकडचे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटद्वारे सांगा. तर मी छान छान व्हिडिओ घेऊन येईल, पण मला आता सुचत नाही मी नेमका व्हिडिओ कशाबद्दल बनवू. तर तुम्ही कमेंट केला तर मला सुचेल की मी व्हिडिओ बनवू कसा. आणि हे जे आंबे दिसत आहे ते भरपूर दिवसाचे आहे. आम्ही जेव्हापासून लहान होतो तेव्हापासूनचे आंबे आहे आणि याच्याच कैऱ्या आपल्याला मम्मीने दिल्या होत्या. तर खूप अशा कैऱ्या येतात त्याला. यावर्षी पावसाळा कमी होता तरी त्या मानाने त्याला कैऱ्या भरपूर आलेल्या होत्या. आणि इथं ज्यांना ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरतात. ज्यांच्याकडं बैल वगैरे आहे ते बैलाच्या साहाय्याने करतात. ज्यांच्याकडं मनुष्यबळ जास्त आहेत शक्यतो ते बैलाच्या साहाय्यानेच करतात. पण ज्यांच्याकडं माणसं कमी आहेत तर ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने करून घेतात. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.